नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. तर यामध्ये आपण मुख्यतः पोलीस भरती 2026ला जे काही महत्त्वाचे प्रश्न झालेले आहेत, त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि चालू घडामोडी 2025-26 वरती महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण यामध्ये जेवढे काही 2026ला पोलीस भरतीमध्ये प्रश्न झालेले आहेत, टोटल प्रश्न ते घेतलेले आहेत आणि येणारी जी मुंबई पोलीस भरती असणार आहे त्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न हे ठरू शकतात. आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर-बी-आय याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर मुंबई हे आपलं योग्य उत्तर असेल. कारण यामध्ये मुंबई या शहरामध्ये आहे पहा आर-बी-आयचं मुख्यालय. मग आर-बी-आयवरती अजून एक प्रश्न विचारला जातो की आर-बी-आयची स्थापना कधी झाली? तर लक्षात ठेवायचं आहे 1935 या वर्षी झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गट किंवा कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने हे महाराष्ट्रात आहेत? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला जे 4 गट दिलेले आहेत, तर त्यापैकी असा कोणता गट आहे की त्यामध्ये दिलेली जेवढे काही राष्ट्रीय उद्यान आहेत, हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरवली हे सर्व जे असणारे राष्ट्रीय उद्यान आहेत, हे आपल्या महाराष्ट्रात येत आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, 2026 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक बैठक ही कोणत्या ठिकाणी पार पडली? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025-26 वरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, 25 म्हणलं की लगेच 25 वरती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर दाओस हे जे ठिकाण आहे या ठिकाणी 2026 ची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक बैठक ही आयोजित करण्यात आली होती. पर्याय 4 आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्र किंवा विभागासाठी निधीची सर्वाधिक तरतूद करण्यात आलेली आहे? महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि 2 वेळा हा प्रश्न आपल्याला 2026 मध्येच विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर वाहतूक आणि परिवहन या विभागासाठी किंवा या क्षेत्रासाठी 2026-27चा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे त्यामध्ये सर्वात जास्त निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डिजिटल पाळत ठेवणे आणि सायबर गुन्हे तपास मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या मोठ्या उपक्रमाचे नाव काय आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस विभागावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचे, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. डिजिटल पाळत ठेवणे म्हणजे एखाद्यावरती सर्व्हिलन्स करणे किंवा सायबर गुन्हे तपासासाठी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात एक उपक्रम सुरू केलेला आहे. तर त्या उपक्रमाचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न नोट करून घ्या कारण इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणते गायक किंवा गायिका यांचे सन 2025-26 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जन्मशताब्दी वर्ष म्हणजे काय? तर असा कोणतं गायक किंवा गायिका आहेत की त्यांचा जन्म हा 1926ला झाला होता, म्हणून 2025-26 जे आहे हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, तर माणिक वर्मा हे जे आहेत यांचा जो जन्म आहे तो 1926ला झाला होता आणि त्यांचंच 2025-26 हे जे वर्ष आहे हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते?
मित्रांनो, वृत्तपत्र कोणी सुरू केलं, कधी सुरू केलं, यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यापैकीच एक आहे पहा, निजाम विजय या नावाचं एक वृत्तपत्र होतं. याची स्थापना किंवा याची सुरुवात 1920 या वर्षी करण्यात आली होती. ठिकाण कोणतं आहे तर हैदराबाद या ठिकाणी करण्यात आली होती. आणि कोणी केली होती तर लक्ष्मणराव पाठक यांनी निजाम विजय या वृत्तपत्राची सुरुवात केली होती. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना रिअल टाइम कृषी अंत्यदृष्टी प्रदान करणारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेले AI सक्षम व्यासपीठ कोणते आहे? AIचा अर्थ कधीही लक्षात ठेवायचा. AI म्हणजे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, म्हणजे एक प्रकारे आपण रोबोटिक म्हणू शकतो. तर शेतकऱ्यांना रिअल टाइम कृषी अंत्यदृष्टी प्रदान करणारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेलं एक AI सक्षम व्यासपीठ कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर त्याचं नाव आहे महाविस्तार. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कान्होजी आंग्रे ज्यांच्या नावे संग्रहालय सुरू करण्यात आल्याने अलीकडेच ते चर्चेत आलेत. तर ते कोण होते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आय थिंक आपल्याला अमरावती पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला आहे. कान्होजी आंग्रे कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, तर नौसेनाचे प्रमुख होते कान्होजी आंग्रे. लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे? या ठिकाणी आपल्याला भारतातील विचारलेलं आहे, महाराष्ट्रातील नाही. जरी महाराष्ट्रातील विचारलं तर लक्षात ठेवायचंय, त्याचंही उत्तर हेच असू शकतं, जोपर्यंत अजून ती अंगणवाडी दुसरी तयार होत नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तर नागपूर हे जे ठिकाण आहे किंवा नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्या भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी जी आहे ती सुरू करण्यात आली आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामगीता ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणाची आहे? म्हणजे सर्वात सरळ प्रश्न विचारलाय की ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? मित्रांनो, याच्यावरती आपल्याला प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले होते, त्यामुळे लक्षात ठेवायचे, प्रश्न हे सर्व इम्पॉर्टंट असतात. आपल्याला पुस्तकं आणि त्याची लेखक सुद्धा एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रंथ आहे ग्रामगीता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अर्थशास्त्राची मूलतत्वे त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हा सुद्धा प्रश्न आपल्याला 2026च्या पोलीस भरतीमध्ये विचारलेला होता. आणि यामध्ये जेवढे काही आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत ते सर्वचे सर्व प्रश्न 2026 मध्ये विचारण्यात आलेले आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल हे जे आहेत, हे अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सुदान देशामधील हिंसक संघर्षातून भारतीयांची सुटका करण्यासाठी 2023 या वर्षीचा हा प्रश्न आहे. तर 2023 लक्षात ठेवा, सुदानमध्ये जे काही थोडंसं भांडण सुरू होतं तर ते 2023 मध्ये होतं आणि त्यावरच हा आधारित प्रश्न आहे. प्रश्न परत एक वेळा पहा, सुदान देशामधील हिंसक संघर्षातून भारतीयांची सुटका करण्यासाठी कोणते ऑपरेशन भारताने राबवले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर ऑपरेशन कावेरी हे जे ऑपरेशन आहे हे 2023 या वर्षी राबवण्यात आलं होतं, ज्याचा उद्देश होता की सुदान देशामधील भारतीयांना सुटका करण्यासाठी. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली डॅश हा भारताचा पहिला महासंगणक बनवण्यात आलेला आहे. महासंगणक म्हणजे काय तर सुपर कम्प्युटर. आपल्या भारतातील सर्वात पहिला सुपर कम्प्युटर कोणता आहे? लक्षात ठेवा, ज्याचं नाव आहे परम. तर परम जो आहे हा भारतातील आपला पहिला सुपर कम्प्युटर आहे आणि तो डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, T20 विश्वचषक सन 2026 याच्या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच याचा मानकरी खालीलपैकी कोण होता? प्रश्न समजावून घ्या, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. जो नुकताच T20चा वर्ल्ड कप होऊन गेलेला आहे त्याचा विजेता आहे पहा भारत देश, आणि रनरअप कोण होता तर न्यूझीलंड हा रनरअप होता. आणि 2026चा जो त्याचा फायनल मॅच होता तर फायनल मॅचमधील मॅन ऑफ द मॅच कोणाला देण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे.
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर जसप्रीत बुमराह हा जो इंडियन बॉलर आहे तर याला फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे, राज्यघटनेवरती आधारित प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला उच्च न्यायालयासाठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि पोलीस भरती 2026 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये हे स्पष्ट करण्यात आलेली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर कलम 167 हा जो कलम आहे या कलमामध्ये मुख्यमंत्र्यांची जी काही कर्तव्य आहेत ते समावेश करण्यात आलेले आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार गुन्ह्यांबाबत दोषी ठरवण्यापासून संरक्षण मिळू शकते? इम्पॉर्टंट असणारा परत एक वेळा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर कलम 20 हे जे कलम आहे या कलमानुसार गुन्ह्याबाबत दोषी ठरवण्यापासून थोडीशी मदत किंवा संरक्षण मिळू शकतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला भूगोलामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार कोणत्या प्रकारात सर्वात जास्त लोहाचं प्रमाण असतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर मॅग्नेटाईटमध्ये सर्वात जास्त लोह जे आहे त्या लोहाचं प्रमाण असतं मॅग्नेटाईटमध्ये. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारने उभारलेल्या नवीन संसद भवनात राज्यसभा सदस्यांसाठी आसन क्षमता किती ठेवण्यात आलेली आहे? हा सुद्धा प्रश्न 2026 मध्ये विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर 384 आसन क्षमता. लक्षात ठेवा 384 सीट्स आहेत जे भारत सरकारने नवीन संसद भवन जे उभारलेलं आहे तर त्या भवनामध्ये राज्यसभाच्या सदस्यांसाठी 384 आसन क्षमता आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलेले आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. भारतीय संविधानामध्ये आणीबाणीचा जो काळ असतो तर त्या काळामध्ये मूलभूत हक्कांचं निलंबन होऊ शकतं. तर हे जे तत्व आहे हे कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. तर जर्मनीचं वायमर संविधान जे आहे तर त्या संविधानामधून भारताच्या संविधानामध्ये एक तत्व घेण्यात आलेलं आहे. त्या तत्व नेमकं असं आहे की ज्यावेळी देशामध्ये आणीबाणी लागू होते तर त्यावेळी मूलभूत हक्कांचं निलंबन होऊ शकतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 19 नोव्हेंबर 2024 मध्ये आसाम सरकारने आसाममधील करीमगंज जिल्ह्याचे नाव खालीलपैकी काय घोषित केलेले आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा हा देखील प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी एका जिल्ह्याचं नाव किंवा एका शहराचं नाव बदललेलं आहे. तर कधी बदललं आहे? नोव्हेंबर 2024 मध्ये. आसाम राज्यामधील जो करीमगंज नावाचा जिल्हा होता त्याचं नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर श्रीभूमी हे नवीन असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. याच्यावरती मित्रांनो काही प्रश्न खूप महत्त्वाचे असतात आणि हे आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न काय विचारला जातो लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगरवरती आधारित विचारला जातो की औरंगाबादचं नवीन नाव काय आहे? छत्रपती संभाजीनगर हे नवीन नाव आहे. दुसरा जो जिल्हा आहे तो आहे पहा अहमदनगर. अहमदनगरचं नवीन नाव काय आहे? तर त्याचं आहे अहिल्यानगर हे नवीन नाव आहे. आणि तिसरा प्रश्न विचारला जातो की उस्मानाबादचं नवीन नाव काय आहे? तर धाराशिव जे आहे हे उस्मानाबादचं नवीन नाव आहे. आणि करीमगंजचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? श्रीभूमी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 हा हर्ट लॅम्प या कथासंग्रहासाठी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? महत्त्वाचा असणारा 2025चा बुकर पुरस्कार आहे आणि हा देण्यात आलेला आहे हर्ट लॅम्प या कथासंग्रहासाठी. तर ती कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर बानू मुस्ताक यांना 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांच्या कथासंग्रहासाठी त्याचं नाव आहे हर्ट लॅम्प. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पेशीद्रव्यात ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत घडून येणाऱ्या पेशी श्वसनक्रियेस डॅश असं म्हटलं जातं. विज्ञानाची आपल्याला व्याख्या आहे आणि व्याख्या काय आहे परत एक वेळा पहा.
पेशीद्रव्यात ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये घडून येणाऱ्या पेशी श्वसनक्रियेस काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर गायक्लॉलिसिस असं त्याला म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डायनामाइट स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 20 वेळापेक्षा जास्त हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे आणि यांच्याच नावावरून जो नोबेल पारितोषिक आहे हे दिलं जातं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1 जुलै 2024 पासून लागू असलेल्या नवीन 3 फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या कायद्याचा समावेश होत नाही? यामध्ये भारतीय न्यायसंहिता, दंडसंहिता, साक्ष अधिनियम आणि नागरिक सुरक्षा संहिता. तर हे जे फौजदारी कायदे आहेत हे 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये कोणत्या एका फौजदारी कायद्याचा समावेश होत नाही आणि तो कायदा म्हणजे कोणता आहे? तर भारतीय दंड संहितेचा त्यामध्ये समावेश केलेला गेला नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे खालीलपैकी कोणत्या सामुद्रधुनीमध्ये वाहतूक विस्कळीत झालेली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न येणं गरजेचं आहे. कारण सध्या प्रत्येक ठिकाणी ही जी सामुद्रधुनी आहे ही सर्वांना माहीत झालेली आहे आणि तिचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 तर होर्मुझ सामुद्रधुनी जी आहे तर ही इस्रायल आणि इराण या दोघांमध्ये जे काही युद्ध सुरू आहे तर त्या युद्धामुळे ही पूर्ण या ठिकाणची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे जुलै 2025 मध्ये खालीलपैकी कोणता किल्ला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडण्यात आलेला नाही? लक्षात ठेवा, नाही हा शब्द शेवटचा खूप महत्त्वाचा आहे. तर ह्या 4 पैकी असे 3 किल्ले आहेत की त्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलेला आहे. पण असा एक किल्ला कोणता आहे की ज्याचा उल्लेख त्यामध्ये केला नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर सिंहगड हा जो किल्ला आहे हा जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलेला नाही किंवा निवडला गेला नाही. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे युनेस्कोने कोणत्या विद्यापीठाला जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाला युनेस्कोने जगातील सर्वात मोठं विद्यापीठ म्हणून त्याला दर्जा दिला आहे. पर्याय 1 उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे WHOने अलीकडेच कोणत्या भारतीय कप सिरपला निकृष्ट दर्जाचे कप सिरप म्हणून घोषित केलेला आहे? पहा, निकृष्ट दर्जाचे कप सिरप म्हणून कोणत्या कप सिरपला घोषित केलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तर कोल्ड ड्रिफ्ट नावाचं एक कप सिरप होतं. तर या कप सिरपला WHOने एक निकृष्ट दर्जाचं कप सिरप म्हणून घोषित केलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे जगातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? करंट अफेअर्स 2026 वरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर जायगाव जे आहे ते नाशिकमध्ये येतं आणि या ठिकाणी जगातील पहिलं तसेच सर्वात मोठं राष्ट्रीय कांदा भवन जे आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येत आहे जायगाव या ठिकाणी आणि त्याचा जिल्हा आहे नाशिक. पर्याय 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न. आपल्याला 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.